नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। भाजपचे युवा नेते अक्षय किर्डिले यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। यावेळी संदीप कर्डिले, गोविंद वाघ, रबाजी सूळ, अनिल कराडे, रावसाहेब कर्डिले, दत्ता तापकिरे, संभाजी पालवे, राहुल पानसरे, सागर बनकर, यशवंत पानमळकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की लोकनेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या 223 राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा सर्व्हे करण्यात येत आहे। या सर्व्हेसाठी 79 71 75 33 52 व 79 71 83 10 60 या मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात आला आहे। या क्रमांकावरून मतदारसंघातील अनेक मतदारांना व्हॉइस कॉल आले होते। मात्र या दोन्ही क्रमांकांच्या ट्रू कॉलर आयडीवर लोकनेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव तथा युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या नावाने अतिशय आक्षेपार्ह मजकूर टाईप करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे। या प्रकारामुळे स्वर्गीय आमदार कर्डिले यांच्या प्रयोग करणाऱ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। हे कृत्य अतिशय निंदनीय असून यामुळे मतदारसंघातील कार्यकर्ते व नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। येत्या 2 दिवसात संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास स्वर्गीय आमदार कर्डिले यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता DSP चौक अहिल्यानगर येथे तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशाराही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे। आमचे नेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं गेले 4 महिन्यापूर्वी दुःखद निधन झालं आणि येत्या काही दिवसामध्ये राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकी लागणार आहे आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षयदादा कर्डिले हे संभाव्य उमेदवार आहेत आणि ते त्याच ठिकाणी मतदारसंघामध्ये प्रत्येक नागरिकांमध्ये जाऊन सुखादुखामध्ये भाग घेत आहेत, मतदारसंघाची पुनर्रचना बांधणी करत आहेत आणि या ठिकाणी विरोधकांना कुठंतरी त्यांची भीती वाटत आहे आणि विरोधक यांनी आज या ठिकाणी दुपारी 12:15च्या नंतर मतदारसंघातल्या जनतेला काही व्हॉइस कॉल गेलेले आहेत आणि त्या व्हॉइस कॉलमध्ये समोरचा व्यक्ती काही बोलत नाही आहे आणि काही लोकांना ते मिस कॉल पडत आहेत आणि हा ट्रू कॉलरवरती जर नंबर सर्च केला आपण तर त्याच्यामध्ये अक्षयदादांच्या विषयी आक्षेपार्ह असा मजकूर त्या ठिकाणी येत आहे। विरोधकांना अक्षयदादाची एवढी भीती वाटत आहे की ती मतदारसंघामध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे। असं या ठिकाणी विरोधकांनी आमच्या या भावना दुखावलेल्या आहेत। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी मतदारसंघामध्ये वेगवेगळे विकास कामं करून त्या ठिकाणी जनतेला त्या ठिकाणी आपला विश्वासार्थ ठरवलेला आहे आणि तोच प्रयत्न अक्षयदादासुद्धा करत आहेत। आज या ठिकाणी आपण पाहतो की आमदार साहेबांचं निधन झालं, परंतु अक्षयदादा अक्षरशः 14व्या दिवशी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी पोहोचले आणि प्रत्येक मतदाराच्या सुखादुखात सहभागी आले। विकास कामाच्या माध्यमातून ते आपला ठसा उमटवत आहे आणि जनतेचा खूप मोठा पाठिंबा त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे आणि विरोधकांच्या पायाखालची त्या ठिकाणी वाळू सरकली। त्या ठिकाणी ते विरोधकांना अक्षयदादांची भीती वाटायला लागली, त्यामुळं असा संभ्रम निर्माण करतायत। परंतु आमचं त्या विरोधकांना त्या ठिकाणी आव्हान आहे की असं जर आपण आमच्या पाठीमागे असा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आपण समोरासमोर येऊन चर्चा करावी। समोरासमोर त्या ठिकाणी त्यांनी मतदारसंघामध्ये अक्षयदादांच्या विरोधात यावे आणि त्या ठिकाणी असं काही संभ्रम त्यांनी निर्माण करावा नाही मतदारसंघामध्ये। नेमकं काय संभ्रम निर्माण केला जातो आहे आणि कुणी हे केलं असं? आता त्या ठिकाणी खूप विरोधक आहेत मतदारसंघामध्ये, माजी आमदार सुद्धा त्या ठिकाणी विरोधक आहेत, तेच या पडद्यामागून काम करतायत असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये मतदारसंघामध्ये काही खोटे अर्ज त्या ठिकाणी त्यांनी तहसील ऑफिस, कलेक्टर ऑफिस या ठिकाणी केले आणि काही मतदारांवर त्या ठिकाणी आक्षेप घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आमचे नेते स्वर्गीय आमदार कर्डिले साहेब यांच्या पत्नी त्या अलकाताई कर्डिले यांच्या नावावरही त्यावेळेस त्यांनी हरकती घेतल्या, परंतु कुठेही त्या हरकतींचा काही एक उपयोग झाला नाही। सर्व मतदारांची नावं ही योग्य होती आणि कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये ॲक्शन झालं नाही। असे खोटे अर्ज देऊन त्या ठिकाणी सुद्धा त्यावेळेस त्यांनी मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं होतं आणि आज सुद्धा या जो नंबर व्हॉइस कॉल आलेला आहे त्याचा त्या ठिकाणी आम्ही SP साहेबांना
घारगे साहेबांना निवेदन दिलं आणि जो कोणी या षडयंत्रामध्ये सहभागी आहे याचा आपण छडा लावावा आणि लवकरच त्या ठिकाणी उघडकीस करावं असं आमचं मागणी आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.